लग्नाहून परतत असताना वऱ्हाडाच्या वाहनाचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। वर्ध्यातल्या हेटीकुंडी फाट्याजवळची ही घटना आहे। या अपघातामध्ये 3 जण जखमी झाल्याचं समजतंय। अपघातग्रस्त वाहनात डीजे आणि वऱ्हाडी असल्याची माहिती मिळतेय। काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधींनी एक खळबळजनक दावा केल्याचं समजतंय। पुढच्या 1 वर्षामध्ये मोदी सरकार कोसळणार असल्याचं राहुल गांधी म्हणतात। बदलत्या परिस्थितीचा आणि वाढत्या जनअसंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल। पंतप्रधान मोदींचा पुढच्या वर्षी पदत्याग निश्चित आहे असं राहुल गांधी म्हणतात। या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी जोरदार समाचार घेतलाय। भारतीय जनतेला कुणीही भडकवू शकत नाही, कायम लोकशाहीचाच विजय होत राहील अशी टीका भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर केलेली आहे। तर मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनीही राहुल गांधींवर उपहासात्मक टीका केली आहे। भारत की जनता के अंदर एक आध्यात्मिक चेतना है। भारत की जनता को भड़का करके आप दंगे करवा देंगे? नहीं राहुल जी, बंगाल में, आसाम में क्या हुआ आपने देखा है। भारत में संविधान चलती है और भारत में लोकतंत्र की जीत होती है। ये 140 करोड़ भारत की जनता की सरकार है। इसका बाल भी बाका आपके फॉरेन के जो आका है, आपके जो सोरोस है, इसका बाल भी बाका नहीं कर सकते हैं। जब तक 140 करोड़ जनता का आशीर्वाद रहेगा इस सरकार के ऊपर, तब तक यह सरकार देश की सेवा करते। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त आहे काही नाही। मुंगेरी लाल के हसीन सपने अशा प्रकारची एक सिरियल यायची, त्याच्यापेक्षा जास्त आहे काही नाही। 15 वर्ष अशाच प्रकारची अपेक्षा करून त्या ठिकाणी ते आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी वन लाईन स्टेटमेंट दिले, मुंगेरी लाल के हसीन सपने। त्यांनी स्वप्न पाहत राहावी, मेहनत करायला नको, लोकांच्या प्रश्नांवर लढायला नको, संघटन बांधायला नको, अशाच प्रकारे काहीतरी बोलायचं, चर्चेत राहायचं। अलीकडच्या काळात आशांनी पक्ष वाढत नाही, सत्ता मिळत नाही, दुसऱ्याची सत्ता घेता येते। राहुल गांधी यांनी 2047 पर्यंत वाट बघावी। 2047 नंतर बघू काय होईल, पण या देशाच्या जनतेने ठरवलं आहे की विकसित भारताकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष NDAचं सरकार असले पाहिजे। महाराष्ट्राची, देशाची जनता ही मोदीवर विश्वास करून आहे, मोदींच्या प्रत्येक आव्हानाला साथ देत आहे। राहुल गांधी यांनी हा विचार करू नये। विदेशात फिरून आलं, त्यांची थोडा जरा अजून प्रगल्भ होतील ते, तरी विदेशी यात्रा कराव्या, चांगल्या सत्तेचा विचार करू नये राहुल गांधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।